नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी गजानन जाधव JKC छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतो। आज रोजी आपण आलोय वसू सायगाव या गावातील प्रगतीशील शेतकरी दत्तू शलार यांच्या शेतामध्ये आपण आलेलो आहे। तर दत्तू शलार या काकांनी आपलं JKCचं 8008 हे मक्का वाण लागवड केलेले आहे। तर 8008 हे वाण दत्तू काकांना कसं वाटलं तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। दादा, आपलं पूर्ण नाव? आपलं पूर्ण नाव दत्तू मोहन शेलार, तुमचं गाव? राहणार वसू सायगाव, तालुका गंगापूर, जिल्हा संभाजीनगर। बर, तुम्ही 8008 या वाणाची किती पॅकेटची लागवड केली काका? एका पॅकेटची लागवड केली। उगवण वगैरे कशी झाली होती सुरुवातीला? उगण चांगली झाली ती, फक्त बारीक दिसायचं। बरं, सुरुवातीला बारीक दिसायचं, हा, हा. उगवण वगैरे चांगली झाली होती। चांगली झाली। इतर वाणाच्या तुलनेत तुम्हाला काय वाटलं या वाणामध्ये? ह्या वाहनाचे म्हणजे कणीस थोडं मोठं आहे आणि थोडी झाडाची उंची पण जास्त आहे। बाकी काय याचे कंस छोटे छोटे। किती फवारणी केल्या तुम्ही याच्यावरती? एक करेल ते 100 रुपयाचं औषध मारेल ते आळीसाठी। शेतकरी मित्रांनो, आज रोजी आपण बघू शकता पूर्ण झाडांना एक समान आकार, एक समान कशी तुम्हाला दिसतील। म्हणजे 100% शेतकऱ्यांना उत्पन्न चांगलं येणार आहे, जे की 8008 या वाणापासून। त्याच्यानंतर आपण बघू शकता की झाडाचे जे स्टेम आहे ते एकदम मजबूत आहे। म्हणजे जे काय वारं वावदान येतं तर त्या अवस्थेमध्ये सुद्धा झाड याचं तग धरून राहतं, म्हणजे पडण्याची कुठली या वाणामध्ये भीती नाहीये शेतकऱ्यांना। त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर झाडाचा जो जे पान आहे ती शेवटपर्यंत हिरवीगार आहे, की जेणेकरून पण रुंदी पानाची रुंदी पण चांगली आहे आणि झाडाची जी पानं आहे ती शेवटपर्यंत हिरवीगार आहे, की त्याच्यामुळे तुम्हाला दाण्याचे ते टोकापर्यंत भरलेले येतील। कंसामध्ये 100% उत्पन्न तुम्हाला चांगलं येईल वाणापासून। तर इतर शेतकऱ्यांना सुद्धा आव्हान आहे की येणाऱ्या रब्बी हंगामामध्ये 8008 या वाणाची लागवड करून जास्तीत जास्त उत्पन्न घ्यावं।